हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. तर आज आहे संडे, तर आम्ही जातोय सगळे फ्रेंड्स मिळून वेरूळ लेणी पाहण्यासाठी. तर तुम्हीही चला, मी तुम्हाला आज वेरूळ लेणी फिरून आणते. तर बने रहिए मेरे व्लॉग में. बाय. तर सगळे खाली गेलेले आहेत आणि मीच एकटी राहिली होती लॉक लावण्यासाठी. तर आता मी पण निघतीये आणि भेटूया आपण लेणीजवळ. बाय. तर अशा प्रकारे आम्ही निघालो होतो वेरूळसाठी. आणि मग रस्त्याने जाता जाता ऊन तर खूप होतं, पण मी माझ्या बेबीला छान कवर केलं होतं. कॅप पण घातली होती, जसं की तुम्ही बघालच. आता मी तिला तुम्हाला दाखवेल पण की मी माझ्या बेबीला कॅप वगैरे सगळं घातली होतं. आणि आम्ही निघालो होतो वेरूळसाठी. त्यानंतर आम्ही काही दूर गेल्यानंतर आमच्या सोबतच्या मित्रांना घ्यायचं होतं गॉगल, तर ते सर्वजण थांबले होते गॉगल घेण्यासाठी. मग गॉगल वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो पुन्हा वेरूळसाठी. हे बघा, माझं बेबी कॅप वगैरे घालून रेडी. आणि मग आम्ही तिथून गॉगल वगैरे घेऊन निघालो होतो रिटर्न आमच्या दिशेला, म्हणजेच वेरूळसाठी. पण आम्हाला रस्त्यात थोडंफार काही खायचं होतं, त्यामुळे आम्ही थोडं थांबणार होतो. मग आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो. मग या तुम्ही पण वडापाव खाण्यासाठी. आम्ही सर्वांनी वडापाव खाल्लेला. आणि मग सगळीकडे पाहत होतो, काही ठिकाणी स्कूलची ट्रिप पण आलेली होती तिथे, तर वडापाव खाण्यासाठी तेही थांबलेले होते. मग आम्ही असं हाय हॅलो करत वडापाव खाल्ला आणि मग तिथून निघालो रिटर्न वेरूळसाठी. मग असं रस्त्याने जात असताना सर्वजण सोबत जाण्यासाठी खूप मजा वाटत होती. माझं बेबी पण खूप मजा करत करत जात होतं. एकदम तिला उन्हामुळं असं पॅक करून नेणं गरजेचं होतं, त्यामुळे तिला तसं पॅक केलेलं होतं. आणि मग काही दूर गेल्यानंतर हे इतकं छान व्ह्यू पाहायला मिळालं, त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी ते कॅप्चर करत होते. आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो दौलताबादमध्ये. मग दौलताबाद आल्यानंतर थोडंसं मार्केट वगैरे पाहत जात असताना सगळं खूप छान वाटत होतं. आणि तितक्यात आपलं दौलताबादमधील देवगिरी फोर्ट दिसलं. आणि मग ते तुम्हालाही दाखवण्यासाठी मी शूट करत होते. तसं खूप असं जवळून नाही बघण्यात आलं, कारण की आम्ही थांबलोही नाही तिथे आणि जाण्याचा काही प्लॅनही नव्हता. आमचे मित्रमैत्रिणी असे पुढे आम्ही त्यांना मागे फॉलो करत शूट करत असे जात होतो. आणि मग हे घाट खूप छान आहे. ह्यापेक्षा मोठं घाट लोणावळ्यामध्ये आहे, तेही खूप छान वाटते. पण घाटामधून जाण्याची एक वेगळीच मजा असते फ्रेंड्स. तर आम्ही असं घाटातून जात असताना ओरडत मस्ती करत जात होतो. आणि मग तितक्यामध्ये आम्ही पोहोचलो काही वेळानंतर वेरूळमध्ये. हे आम्ही वेरूळमध्ये आल्यानंतरचं आहे. आणि मग तिथे आम्ही पोहोचलो वेरूळच्या लेणीजवळ. हे काही तिथलं व्ह्यू आहे. तिथं संडे असल्यामुळे ना भरपूर रश होतं. काही फॅमिलीज आलेल्या होते, स्कूलचे ट्रिप्स होते, भरपूर स्टुडंट्स वगैरे आलेले होते. मग आम्ही एंटर करण्यासाठी जात होतो. तर काही असं व्ह्यू आहे तिथलं. मस्त आजूबाजूला गार्डन एरिया आहे. ऊन खूप होतं, त्यामुळं बाहेर असं थांबायची बिलकुल इच्छा होत नव्हती. पण म्हटलं चला आता इतक्याला आम्हाला शूट तर करावं लागेल, ब्लॉग तर करायचा आहे. माझे फ्रेंड्स तेच बोलत होते, हिला खूप उत्साह आहे. आणि मग असं करत आम्ही जात होतो रस्त्याने. आणि मग समोर गेल्यानंतर आम्ही थोडं जवळ गेल्यानंतर तिथला व्ह्यू दाखवते. ते असा काहीसा दिसतो जवळून. खूप छान आहे हे डोंगरामध्ये कोरीव काम केलेलं. आता आम्ही मध्ये एंटर करतो. हे इथून मेन एंट्री आहे. इथे जाण्यासाठी 40 रुपये तिकीट आहे पर पर्सन, तर जास्त काही नाही आहे. पण हे आपल्या येथील ऐतिहासिक स्थान आहे, तर इथे भेट तर नक्की द्यायलाच. मग हा दरवाजा पाहिला, खूप छान वाटत होता. जुना आहे खूप, तर असं जुनं काही बघण्यासाठी खूप चांगलं वाटतं. इथं माझी बेबीला हाय हॅलो करून आम्ही पुढे जाऊ लागलो. आणि मग पुढे गेल्यानंतर पुढे गेलो आणि मग हे सर्व कोरीव काम पाहून वाटत होतं की आधीचे लोक हे कसं करत असतील किंवा कसं केलेलं असेल हे त्यांनी. आणि पाहून खूप छान वाटत होतं की आपल्या भारतामध्ये असं इतकं काही पाहण्यासारखं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की इथे एकदा भेट द्या. ज्या कोणी भेट दिलेली नसेल ह्या स्थानी, तर आपल्या संभाजीनगरमध्ये वेरूळ ह्या ठिकाणी नक्की येऊन भेट द्या. आणि हे सर्व पाहण्यासारखं आहे, तर आपण नक्की येऊन भेट द्यावे, ही माझी खरंच रिक्वेस्ट आहे. आणि मग आम्ही असं पुढे गेल्यानंतर आम्हाला पाहायला जायचं होतं कैलास मंदिरचे खूप
जुनं आहे. तर आम्ही हे पाहण्यासाठी इथं जात होतो. फार मोठी लाईन होती कारण की इथे त्या दिवशी स्टुडंट वगैरे सगळे आलेले होते, ट्रिप आलेली होती. आणि मग असं थोडंसं वरती गेल्यानंतर तिथे कैलाश मंदिरची एंट्री आहे, तिथे आपल्याला जावे लागेल. इथं शूज वगैरे रिमूव्ह करून आम्ही एंटर केलेलं आहे मंदिरामध्ये. तिथं थोडासा अंधार असल्यामुळे मी जास्त तुम्हाला काही दाखवू नाही शकले, कारण की अंधार असल्यामुळे जास्त काही शूट होईल नाही होईल कॅमेरामध्ये माहिती नव्हतं मोबाईलमध्ये. तर त्यामुळे माझ्याकडून जितकं झालं तितकं प्रयत्न मी केलेला आहे. मग इथून गेल्यानंतर आम्ही थोडंसं एक दरवाजा होता इथं जाण्यासाठी, तिथं माझी मैत्रीण बोलली ये तुला थोडी माहिती सांगते. मग आम्ही तिची माहिती ऐकूया आता. हे कैलास मंदिर आहे वेरूळ येथे. हे जे मंदिर आहे याचं इम्पॉर्टन्स अशी आहे की प्रत्येक मंदिर हे आपण कसं बांधकाम करतो की पहिले पाया बांधतात, मग वरती मंदिर बांधतात किंवा कळस चढवलं जातं. पण याचं एकमेव मंदिर आहे ज्याची सुरुवात ही कळसापासून खाली झालेली आहे. म्हणजे पहिले डोंगर करून कळस बांधला गेला आणि नंतर मंदिराची स्थापना झाली. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. आणि अशा प्रकारे माहिती ऐकल्यानंतर आम्ही पुढचा व्ह्यू बघत होतो. आम्ही वरती असल्यामुळे तुम्हाला तिथून खालचा जो भाग आहे त्याचा व्ह्यू दाखवत होते. आणि मग तिथून आम्ही असं सगळं बघत जात असताना मला इतकं छान वाटत होतं, कारण की मी खूप किमान 4-5 वर्षापूर्वी इथे आलेली होती, त्यानंतर आजच इथे आलेली आहे. त्यामुळे मला रिटर्न येऊन खूप छान वाटत होतं. बाहेर इतकं गरम वातावरण होतं उन्हामध्ये, पण इथे आले. हे आपले गणपती बाप्पा आहेत, गणपती बाप्पाची जे की आता थोडेसे खंडित झालेले आहेत, पण त्यांची मूर्ती काहीशी अशी छान दिसते. काम केलेलं होतं कोरीव त्याचं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवली. इथं थोडासा फॅमिली टाईम झाला, तर मी थोडंसं माझ्या बाळाला बोलले, माझ्या मिस्टरांशी बोलले आणि मग पुन्हा आम्ही रिटर्न जाण्या. मग त्यानंतर आम्ही ह्या साईडला आल्यानंतर थोडंसं इथे फोटो सेशन वगैरे केलेलं आहे, जे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर भेटून जाईल पाहण्यासाठी. आणि मग तिथून आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालेलो होतो, बाहेर पडण्यासाठी. इथून ज्या ठिकाणावरून आलो त्याच ठिकाणी बाहेर जाण्याची पण आहे, एक्झिट डोर आहे. तर आम्ही ह्या दिशेने बाहेर जातोय. आणि मग बाहेर गेल्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट मी कंटिन्यू करेल. इथून बाहेर गेल्यानंतर आम्ही जाणार होतो दुसऱ्या साईडला, जिथे गुफा आहेत बघण्याकरिता. तर आम्ही त्या साईडला जाणार होतो. मग इथून बाहेर जेव्हा निघत असताना खूप रश होती. मग कसे तरी आम्ही एक्झिट केलं तिथनं. आणि मग एक्झिट केल्यानंतर बाहेर पडलो. ऊन इतकं होतं की बाहेर जायची इच्छा होत नव्हती आणि आतमध्ये खूप थंड वाटत होतं. मग अशा प्रकारे आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर असं थोडंसं तुम्हाला मागचा व्ह्यू दिसतो का? हां दिसतो. तर मग असं मागचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यानंतर आम्ही निघालेलो होतो केव बघण्यासाठी. आणि मग इथून गेलेलो होतो. ब्रिजवर जात असताना ब्रिज बघत होतो. तर ब्रिजवर जाता जाता माझी मैत्रीण सांगत होती पावसाळ्यात तिथे खूप छान धबधबा असतो. तर आता पावसाळ्यात कधी येणं नाही झालं माझं, ह्यावेळेस येण्याचा प्रयत्न करू. जर आलो तर नक्की आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवूया तो धबधबा. आणि मग असं जात असताना पुन्हा आमची मैत्रीण लंगडी खेळत खेळत लहानपणाचा खेळ दाखवत पुढे जात होती. आणि मग पुढे गेल्यानंतर ऊन खूप होतं, तर माझ्या बाळाला पण ऊन लागत होतं. पण तिच्या डॅडीने तिला चांगलं कवर केलेलं असल्यामुळे मला काही वाटत नव्हतं. तसं अधूनमधून मी जेव्हा शूट करायचे तेव्हा ती त्यांच्याजवळ राहायची आणि मग बाकी टाईम माझ्याजवळ राहायची, कारण की एक जणांनी पूर्ण घेऊन पॉसिबल होत नाही आहे घेणं. त्यामुळे मग आम्ही हे एक गुफामध्ये गेलो होतो. तर तिथे हे असं काहीसं आहे. इथे खूप छान मूर्तीचं काम कोरीव झालेलं आहे. हे बघा फ्रेंड्स, खूप छान आहे हे. आणि हे इतक्या छान दगडामध्ये कोरून केलेलं आहे. काय माहिती आधीचे लोक कसं हे काम करत असतील काय माहिती. हे बघा भिंतीवर पण खूप छान काम केलेलं आहे पूर्ण हे. आणि तर माझं पिल्लू बघा कसं बघते मला हळूहळू, मम्मा काय करते यासाठी. आणि मग रिटर्न मी बघत होते सगळं आणि दाखवण्याचा प्रयत्न करत होते जेवढं माझ्याकडून होईल तेवढं. आणि मग आम्ही केव नंबर 18कडे जात असताना बघत होतो काय आहे मध्ये, पण माझे सगळे बोलले जाऊ द्या इतक्यावर नका चढू तुम्ही, बाळ पण आहे तुमच्याजवळ आणि शूट पण चालू आहे, तर आपण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा पूर्ण शूट करू व्यवस्थित. त्यामुळं आम्ही हे सगळं बाहेरून असंच थोडंसं दाखवत गेलेलो आहे. आणि हे एक गुफा आहे जिथे असं काही आहे. आता ते खूप जुनं असल्यामुळे आता त्याला ना थोडंसं सपोर्ट देण्यात आलेला आहे.
बाकी नाही तर मग ते पूर्ण दगडावरच स्थित आहे, तर ते त्याचं काम तर बघायचं नाहीच आपलं, पण खूप छान वाटतंय. आणि हे आहे लेणी क्रमांक 20. इथेही वरती जाण्यासाठी आम्ही जात होतो, पण ते सगळे आम्हाला म्हणत होते नको नको वरती नका येऊ, काही आपण नेक्स्ट टाइम शूट करू. मग हे सगळं तिथलं मॅप आहे जे एलोरा केव्सचं आहे लोकेशन. किती लेणी वगैरे आहे आणि किती केव्स आहे, गुफाय वगैरे आहे, ते सगळी माहिती तिथे दिली. त्यानंतर आम्ही इथे थोडंसं गार्डन एरियामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो. सगळेजणांनी इथं थांबून रेस्ट केला, गप्पा गोष्टी केल्या. माझे मिस्टर म्हणतायत की थकली नाहीस का शूट करू करू? मी म्हटलं थकायचं नाही. तर त्याच्यामुळे मग आम्ही कंटिन्यू बोलणं वगैरे केल्यानंतर रिटर्न निघण्याच्या तयारीत होतो. रिटर्न म्हणजे घरी जाणार नव्हतो आम्ही, भूक तर सर्वांना खूप लागली होती, त्यामुळे सगळ्यांचा प्लॅन झालेला होता हॉटेलमध्ये जाण्याचा. त्यामुळे मग आम्ही हॉटेलमध्ये जाण्यासाठी आलेल्या दिशेने परत निघालो. ह्याच ब्रिजवरून आलेलो होतो आणि ह्याच ब्रिजवरून परतही जात आहोत, कारण की दुसरा रस्ता आहे की नाही मला माहिती नाही. असं रिटर्न येताना माझं बेबी तुम्हाला गाईड करेल आता पुढचं. ही पण गाईड करत आहे आपल्याला. टोकन झालं. मग तिच्याकडून माहिती ऐकल्यानंतर आपण जात आहोत रिटर्न हॉटेलसाठी, कारण की भूक खूप लागलेली होती सर्वांना. आम्हाला जवळजवळ संध्याकाळ झालेली होती, 5:30 वाजले होते आम्हाला रिटर्न जाण्यासाठी. त्यानंतर आम्ही एका हॉटेलवर थांबलो. तर आम्ही येता येता थांबलेलो आहोत आदर्श फॅमिली रेस्टॉरंटला. भूक सगळ्यांना खूप लागली आहे, तर आता थोडंसं जेवण वगैरे करूनच रिटर्न घरी जाऊयात. तर या चला आपण जाऊया हॉटेलमध्ये. मग हे हॉटेलच्या आतमधलं व्ह्यू आहे जे मी तुम्हाला आता दाखवत आहे. हे गार्डन एरिया, इथे रात्री बसून जेवायला खूप छान वाटेला. आणि मग असं आम्ही मध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी बसलो होतो आणि भूक तर सर्वांना इतकी लागली होती की सगळे मेनू कार्ड न बघता त्या आम्ही सर्वांनी जे आम्हाला आवडतं ते आम्ही ऑर्डर केली आणि वाट बघत होतो आमच्या ऑर्डरची. पण त्याआधी आम्ही सर्वांनी मसाला पापड खाल्ला आणि मसाला पापड येताच सर्व त्यावर तुटून पडलो. आणि अशा प्रकारे मसाला पापड खाऊन झाल्यानंतर आमची ऑर्डरही आली जेवणाची आणि आम्ही जेवण वगैरे पोटभर जेवण केलं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर इतकं बरं वाटलं ना की असं वाटत होतं किती वेळचे आम्ही भुकेले आहोत. आणि मग जेवण झाल्यानंतर आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो. तर आम्हाला ऑलमोस्ट रात्र झालेलीच होती. तर मग माझ्या बेबीचे डॅडी तिला ते छोटासा एक वॉटरफॉल होता त्यांच्या इथे सिनरी बघण्यासारखी, तर ते दाखवत होते. त्यानंतर मी पण पाहिली आणि आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालेलो आहे. बाय. आणि मग आता बाईकवर बसलो. थंडी खूप असल्यामुळं मी असं कवर केलेलं होतं स्वतःला, कारण की मी स्वतःचं जॅकेट आणायचं विसरून गेले. आणि मग रात्र झाले असल्यामुळे घाटातून रिटर्न जाताना इतका सुंदर व्ह्यू होता बघण्यासारखा. आपलं संभाजीनगर इतकं सुंदर दिसत होतं की असं वाटत होतं तिथे थांबून काही वेळ पाहतच राहावं. मग त्यानंतर आम्ही डायरेक्ट गावात आल्यानंतर शूट केलं. हे मी आपल्या संभाजीनगरमध्ये एंट्री केल्यानंतरचं आहे. घराकडे जात होतो आणि हे माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे, पुंडलिक नगर रोड. आणि ते क्रॉस केल्यानंतर आम्ही आमच्या विशालनगरमध्ये आलेलो आहोत. आणि मग इथून आम्ही आमच्या घराकडे जात होतो. फायनली इतकं थकलो होतो सर्वजण की बस असं वाटत होतं बस आता घरी जावं आणि एकदम आराम करावं. आणि मग अशा प्रकारे आम्ही आमची गाडी वगैरे बाईक पार्क केली खाली आणि फायनली घराकडे आलेलो आहोत. अशा प्रकारे मग स्टेअर्स चढत वरती गेलेलो. आणि मग असं वाटत होतं बस आता जावं आणि झोपी जावं घरी गेल्यानंतर. तर चला मी आता हे ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायचं विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला. जर काही चूक झाली असेल तर नक्की कळवा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ती चूक नक्की सुधारेल आणि प्रयत्न करेल की तुम्हाला चांगलं वाटेल असं काही दाखवेल. आणि चला फ्रेंड्स, बाय. जर आवडलं तर खरंच नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायचं विसरू नका, कारण की मला तुमच्या कमेंट्समुळेच कळेल की तुम्हाला माझा ब्लॉग आवडला की नाही आवडला. तर चला, थँक्यू बघण्यासाठी. बाय.